तैसे तुमचे अवधान धाय तुम्ही म्हणा हे होय ऐसे वक्तृत्व कवन आहे. संत ज्ञानेश्वर महाराज वक्तृत्वाचं महत्व असं पटवून देतात. आणि पुढे तुकोबाराय सुद्धा म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांची चरतने शब्दांचीच शस्त्र यत्ने करू शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जनलोका. मित्रांनो, वक्तृत्वाचं महत्व संत ज्ञानेश्वर महाराजांनी, संत तुकोबारायानं आणि संत कबीरजींना सुद्धा फार मोठं सांगितलेलं आहे. ऐशी वाणी बोलिये मन का आपा खोय और नको शीतल करे आपहू शीतल होय. ऐसे असं संत कबीरजी सुद्धा म्हणतात. मित्रांनो, संतांनी, मोठ्या माणसांनी, महापुरुषांनी सुद्धा वक्तृत्वाचं फार मोठं महत्व आपल्याला सांगितलं आहे. पण आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही आणि म्हणून आपण महत्वाची माणसं होत नाही. लक्षात आलंय का? आपल्याला वक्तृत्वाला आपण महत्व देत नाही म्हणून आपल्याला महत्व प्राप्त होत नाही. आपल्याला महत्व प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर आपण वक्तृत्वाला महत्व दिलं पाहिजे. आपल्याला किंमत प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर आपण वक्तृत्वाची किंमत केली पाहिजे. वक्तृत्वाची किंमत आपण केली नाही म्हणून आपल्याला किंमत प्राप्त होत नाही, हे कटू सत्य नाकारता येणार नाही. मित्रांनो, चांगला मान, सन्मान, पद, पैसा, प्रसिद्धी हे सगळं वक्तृत्वाला चिटकून आहे. काही लोकांच्या बाबतीत ते नशिबानं मिळतं, पण वक्तृत्व नशिबानं मिळत नाही. मान, सन्मान, पैसा, पद मिळेल, वक्तृत्व नशिबानं मिळणार नाही. आणि ज्याला मान सन्मान मिळाला, पद मिळालं, पैसा मिळाला, पण हे टिकवण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे वक्तृत्व असावं लागेल, नाहीतर ते हळूहळू हळूहळू लोप पावत जाईल. म्हणजे जर वक्तृत्व नसेल तर तुम्ही राजकारणात सुद्धा जरी नशिबानं पद मिळालं तरी तुम्हाला ते टिकवता येणार नाही. तुमच्याकडे वक्तृत्व नसेल, तुम्हाला पैसा मिळाला नशिबानं कदाचित, प्रारब्धानं कदाचित, पण जर तुमच्याकडे वक्तृत्व नसेल तर तो सुद्धा हळूहळू हळूहळू लोप पावत जाईल. म्हणजे वक्तृत्व हे सगळं काही टिकवण्यासाठी महत्वाचं आहे. आणि तुम्ही नशीबवान आहात ज्यांच्याकडे वक्तृत्व आहे. वक्तृत्वानं पद, पैसा, प्रसिद्धी हे सगळं मिळवता येतं. हे अनेक लोकांच्या उदाहरणातून तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही आयुष्यभर सतरंजा उचलण्याचं काम करत असणारे कार्यकर्ते जर असाल तर सतरंजा उचलण्यापेक्षा वक्तृत्व तुम्हाला आलं पाहिजे याच्यावर जास्त लक्ष द्या. तुम्ही एखाद्या मोठ्या घराण्यात जन्माला आलेले असाल तर ते टिकवण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे वक्तृत्व असलं पाहिजे. आणि म्हणून वक्तृत्व हे मिळवलंच पाहिजे. अनेक साधू संतांनी, महापुरुषांनी, सगळ्या यशस्वी लोकांनी वक्तृत्वाचं महत्व सिद्ध केलेलं आहे, पटवून सांगितलेलं आहे. तुम्हाला आम्हाला तुकोबाराय तर सांगतात की शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव आणि शब्दाची गौरव पूजा करू. शब्दाची गौरवानं पूजा सुद्धा केली पाहिजे. एवढं अनन्यसाधारण महत्व वक्तृत्वाचं आहे. आणि तुम्ही जर त्यामध्येच मागे असाल तर सावधान, तुम्ही तुमचं वक्तृत्व विकसित करण्यासाठी प्रयत्न करा. हो, आणि त्यासाठीच आमचं 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी चालू आहे. आता बीड जिल्ह्यात सुद्धा हॉटेल भक्तिशक्ती वडवणी तालुक्यात आमचं 3 दिवसाचं प्रशिक्षण होतं. आणि त्यावर आधारितच माझं वक्तृत्वाची साधना भाग 1 आणि वक्तृत्वाची साधना भाग 2 असे 2 चांगले मोठे ग्रंथ मी प्रकाशित केलेले आहेत. हे पुस्तकं तुम्हाला हवे असतील आणि तुमचं वक्तृत्व घर बसले तुम्हाला जर विकसित करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. डिस्क्रिप्शन मध्ये आणि या थंबनेल वरती नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधा किंवा 98 90 62 28 44 या नंबरवर कॉल करून किंवा 82 37 47 67 42 या नंबरवर कॉल करून आमच्या ऑफिसच्या लोकांना संपर्क करून वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक मागवा अथवा भाषण कला प्रशिक्षणाची बुकिंग करा. येणारं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण नाशिकमध्ये होणार आहे 24 25 26 तारखेला. त्यानंतर 29 30 31 लोणावळ्यात होणार आहे. त्यानंतर 2 3 4 तारखेला बीड जिल्ह्यात होणार आहे. यापैकी प्रशिक्षण बुक करा अथवा पुस्तक मागवा. धन्यवाद.